एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजच्या आपण व्लॉगमध्ये बघणार आहोत कोल्हापूरची 2 डे ट्रिप। 2 डे ट्रिपमध्ये आपण कोल्हापूरमध्ये कुठे कुठे फिरू शकतो, कुठे कुठे काय काय खाऊ शकतो आणि माझं बजेट किती झालं। चला तर आता ह्या व्लॉगला सुरुवात करूया। हाय गाईज, आज आम्ही चाललोय कोल्हापूरला। माझ्यासोबत आहे इशू। तर ही आहे आमची महालक्ष्मी एक्सप्रेस, CST वरून आम्ही पकडली आहे। ही बघा, मस्त आहे डबे वगैरे, हा AC कोच आहे, मस्त वाटतंय। थोड्याच वेळाने आमची ट्रेन सुटणार आहे। चला आता भेटूया कोल्हापूरला। आम्ही 7 वाजता कोल्हापूरला पोहोचलो। आमची ट्रेन मुंबई सेंट्रलवरून संध्याकाळी 8:20 सुटली होती। आम्ही सकाळी 7:30ला इकडे पोहोचलेलो आहोत आणि तिकडनं आम्ही ऑटो केली। 100 रुपये होती महालक्ष्मी टेम्पलपर्यंत आणि तिकडे आम्ही इथं रूम बघणार आहोत गेल्यावर। चला, आणि 100 रुपयामध्ये तुम्ही 5 जण जाऊ शकतात। ही बघा, सकाळ मस्त असं कोल्हापूर समोरच तुम्हाला भवानी मंडप दिसतंय। आणि आता मी तुम्हाला माझी रूम दाखवते। आम्हाला इकडे 1200 रुपयावर रूम मिळाली आणि 1200 रुपयामध्ये 4 जण राहू शकतात। खूपच चांगली रूम होती, वेल मेंटेन, तुम्ही बघू शकता। त्यात हे बघा, वॉशरूम्स वगैरे सगळं क्लीन होते। चला, आता कोल्हापूर म्हटलं तर मिसळ तर आलीच। आता आमची दिवसाची सुरुवात मस्तपैकी मिसळ खाऊन केली, चोरगे मिसळ। चला तर आता आपण कोल्हापूर ट्रिपची सुरुवात श्री महालक्ष्मीच्या दर्शनाने करूया। चला, हे आहे उत्तर दरवाजा कोल्हापूरचा, जो आम्ही जिकडे स्टे घेतला तिकडनं खूप जवळ होता, 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर तुम्ही बघू शकता। त्यात आता आपलं सुंदर असं दर्शन झालं। आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती आणि हे बघू शकता आता पश्चिम द्वार आणि इकडे किरणोत्सव पण चालू आहे। तर संध्याकाळी मे बी आम्हाला जर बघायला भेटला तर आम्ही इकडे येऊ परत। आणि आता मस्त असं दर्शन मिळालं, 1 तासाची लाईन होती। आणि याच्यानंतर आता मी जाणार आहोत अन्नछत्रामध्ये महालक्ष्मीच्या। आणि आजूबाजूला आता कोल्हापूर म्हटलं तर कोल्हापुरी साज, ज्वेलरीची सगळी शॉप्स, म्हणजे खूपच शॉपिंग करायला तर म्हणजे खूपच दुकानं आहेत आणि मनसोक्त आपण शॉपिंग करू शकतो इकडे, तुम्ही बघू शकता त्यात। आणि उद्या मागे गणपती जयंती आहे, तर त्यासाठी इकडे तर मंदिरातर्फे काय प्रोग्राम्स वगैरे आहेत, त्याचं पण आयोजन केलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता त्यात कोल्हापूरचे मार्केट मस्तपैकी। आणि ही आहे, हे भोजनालय मंडईत आहे, मंडई आहे भाज्यांची, तुम्ही बघू शकता। तर तिकडे फ्रेश भाज्या दिसत आहे। बघा, श्री महालक्ष्मी अन्नछत्रालय हा रोड आहे, म्हणजे कोणाला जास्त माहिती नाही आहे। तर मस्त आम्ही अन्नछत्रालयात जेवण करून झाल्यानंतर आम्ही आता जातोय कोल्हापूरच्या प्लेसेस एक्सप्लोअर करायला। फर्स्ट आम्ही एक्सप्लोअर करणार कोल्हापूरचा पॅलेस, कारण की आमच्यासोबत लहान मुलं होती, त्यांना ते ॲनिमल्स, तिकडची ते तलवार, सगळे ते वस्तू बघून त्यांना खूप मजा आली। आता आपण पहिलं तिकडे जाऊया, हे लेक तिकडचं आणि लेकच्या बाजूला असलेले हरण वगैरे सगळं, त्यामुळे त्याला पण खूप एन्जॉय केला। आणि इकडे पर पर्सन एंट्री तिकीट होतं, मोठ्यांचं होतं 40 आणि लहान मुलांचं होतं 20 रुपीज। बघू शकता पॅलेस, किती मोठा राजवाडा आहे हा, हे बघा। आणि पार्किंगची इकडे व्यवस्था आहे। आणि आतमध्ये इकडे मोबाईल फोन अलाउड नाही आहे, फोन आपल्याला स्विच ऑफच करायला सांगतात। हे बघा हरण, आम्ही खूप सारे हरणं आहेत, त्याच्यामध्ये दाखवते मी। ही बघा, म्हणजे खूप मजा आली होता। आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहोत ज्योतिबा। चला, बघा हरणं बघितली, म्हणजे खूप आतमध्ये लहान मुलांनी खूप मजा केली। इतिहासाची त्यांना जाणीव झाली आणि इतिहासातल्या गोष्टी बघून त्यांना खूप आनंद झाला। आणि आता आलं तर मी पंचगंगेच्या घाटावर, असं बोलतात की ज्योतिबाला जायच्या आधी पंचगंगेच्या घाटावर आलं पाहिजे। आम्ही इकडे पाण्यामध्ये पाय धुतले आणि आम्ही ज्योतिबाच्या दर्शनासाठी निघालो आहोत। हे बघू शकतो पंचगंगेचा घाट क्लीन नव्हता, पण पाणी जे होतं ते थोडं खराब आहे। आता पुढे जाऊन बघूया, जर चांगलं असेल तिकडे आम्ही पाय धुतो आणि पुढे निघतोय। हे बघा, तिकडच्या घाटावरच्या ह्या प्राचीन मंदिरं, अजून एक प्राचीन टेम्पल आहे घाटाला लागूनच। रात्रीची लाइटिंग वगैरे असते वाटतं। हे अजून एक मंदिर आहे। आता या मंदिरामध्ये आम्ही गेलो नाही,
आता आम्ही घाटावर जातोय. बघा हा घाट. आता आम्ही पोचलो ज्योतिबाच्या डोंगराच्या घाटावर. आता ज्योतिबाला जायचं म्हणजे गुहाल तर आहेच. हे जे पिंक टेम्पल आहे महाराष्ट्रामधलं, सगळीकडे अशी गुहाची उधळण, म्हणजे एकदम भारी वाईब्स होत्या. आता आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि थोडंसं चढायचं नाही, ह्या टेम्पलला उतरून जायचं आहे खाली. चला, हे आहे ज्योतिबाच्या समोरचे प्रवेशद्वार, दख्खनचा राजा. हे बघा आजूबाजूला दुकानं आहेत. दगडी बांधकामाचे प्रवेशद्वार आहे, तुम्ही बघू शकता. तर हे चणे वाटाणे घेऊन बसलेत विकायला. आणि इकडे एक अनाउन्समेंट होते लस्सीची, वारणा लस्सी वारणा लस्सी, सारखी अनाउन्समेंट होते. आता येताना पण लस्सी पिवा वारणाची. सगळं मार्केटच भरलं, भाज्या आहेत, फळं आहेत, मातीचे खणबत्ते वगैरे आहेत. आता मंदिराचं शिखर आपल्याला दिसले आहे. 100-1 पायऱ्या खाली उतरावं लागतं आपल्याला. आता आपण इकडनं गुळार विकत घेऊया. गुळार आणि खोबरं आपल्याला इकडनं घ्यायचं असतं विकत. हे बघा, पूर्ण गुळाची उधळण केलेली आहे.